कोण आहे? पाठक साहेबांची मुलगी मधुरा. काय? हे बघा, तुम्ही खूप दमून आलाय, तुम्ही झोपा, आपण नंतर बोलूया. काहीतरी मस्करी ए विशाल, एक मिनिट. अरे ही तुला मस्करी वाटते? पण तुला असं वाटतं की मस्करी करण्यासाठी आम्ही इतक्या लांबवरून इथे आलो? विशाल, पाठक साहेब स्वतः आले होते लग्नाची मागणी घालायला. आणि तुझ्या संमतीशिवाय आम्ही त्यांना होकार देणार कसा? हे काय म्हणजे तुला हे स्थळ मान्य नाहीये? अजिबात नाही. ज्या पद्धतीने तिच्याशी ठरलेलं लग्न मोडलं आणि ज्यामुळे सगळ्यांना मनस्ताप झाला ते मी कधीही विसरू शकत नाही. हो विशाल, पण त्या घटनेला तर बराच काळ लोटलाय. आम्हाला असं वाटतं की तू हे सगळं विसरून. तुम्हाला काय म्हणायचंय? मी आता पुन्हा नव्याने विचार करू? ज्या मुलीचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे तिच्याशी मी लग्न करण्याचा विचार तरी कसा करू शकतो? विशाल, आता तिचा त्या मुलाशी काही संबंध नाहीये आणि तिच्या हातनं चूक झाली होती. पण मग तिच्या चुकीची शिक्षा मी का भोगावी? तिच्या आयुष्यात जो कोणी मुलगा होता तो तिला सोडून गेला म्हणून पाठक साहेबांनी पुन्हा एकदा मला लग्नाची ऑफर द्यावी, हे चुकीचं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही तिथल्या तिथे त्यांना नाही म्हणायला हवं होतं. विशाल, ए अरे वा, एवढी सगळी तयारी कसली चालली आहे? ऋतू येणार आहे ना आज. हा. पण खरंच मधुरा, ऋतू येणार आहे म्हटल्यावर घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलंय. खरंय रे. आणि हे असं वातावरण आता आपल्या घरात कायम राहायला हवं. बघ ना मधुरा, आपण आयुष्यात कोणाचंच वाईट नाही केलं, कोणाचं वाईट चिंतलंही नाही, पण तरी आपल्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आले. देवाच्या कृपेने ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह पण झाले. पण खरंच तू म्हणतेस ना तसंच आता सगळं व्यवस्थित होईल. आपण सगळे आनंदात राहू. वहिनी, खाली भाजीवाला आलाय, काय आणायचंय? भाजीवाला आलाय? हो. 6 अंडी घे त्याच्याकडनं. बरं. अरे भाजीवाल्याकडे अंडी कसली घेतेस? कोथिंबीर घेऊन ये जा. बरं, ठीक आहे. केवढी उत्साह आहे. खरंच रे, ऋतू येणार म्हणून या घरातला प्रत्येक माणूस खूप आनंदात आहे. तुला खरं सांगू, मला ना खूप गिल्टी फील होत होतं. ऋतू जर का सापडली नसती तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. पण एक आहे, आता ऋतू येते ना, आपण झाल्या गेल्या गोष्टींची तिला काहीच जाणीव करून द्यायला नको. उलट तिच्या अवतीभोवती सतत चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करूया. डोंट वरी, आपण सगळे तसंच वागू. मी तर तिच्या आवडीचे सगळे पदार्थ करतेय, तिची फक्त येण्याची वाट बघतेय. अरे पण कधी येणार आहेत ते? थांब, मी अर्जुनला फोन करून विचारतो. हा हॅलो अज्जू, कुठपर्यंत आलाय तुम्ही? कधी येत आहे? काय कुठे? हा ठीक, 10 मिनिटात येत आहेत ते. 10 मिनिटात? हा अज्जू, हॅलो. कधी एकदा ऋतूला बघते असं झालंय मला. मधुरा लवकर ये, ऋतू आली. हा अज्जू, किती उशीर? ऋतू कुठे आहे?
काय झालं अज्जू? ऋतू कुठे आहे? आली अज्जू सांगा ना, अज्जू कुठे आहेत? हे सगळं काय झालंय तुला? बोल ना काहीतरी. काका काय झालं हिला सांगा ना आम्हाला. काय ऋतू हे सगळं अज्जू सांगा ना. ऋतू काय झालंय तुला? हे सगळं अज्जू बोला ना काय झालं हिला. काहीतरी तिला ऍक्सिडेंट झालाय. हे बघ विशाल, मला तर बाबा पाठक साहेब खूप प्रामाणिक वाटले. म्हणजे त्यांच्या बोलण्यात खूप खरेपणा होता. आणि तसंही तुला आतापर्यंत खूप मुली दाखवून झालेत आणि त्या सगळ्या तू नाकारल्यास. विशाल, मधुराचं इतकं वारंवार आपल्याला स्थळ येतंय, याचा अर्थ त्यांचे आणि आपले ऋणानुबंध जुळावेत असं कदाचित नियतीतच असेल. आणि तू जास्त विचार करत बसलास ना तर तुझं वय वाढत जाईल आणि तुला स्थळ मिळणंही कठीण होऊन बसेल. आणि जर पाठक साहेबांच्या मुलीचं अजून त्या मुलामध्येच मन गुंतलं असेल तर? विशाल, तू अशा सगळ्या शक्यतांचा जर विचार करत राहशील ना तर काहीही घडणार नाही. एकतर त्या मुलीला मी अजून पाहिलेलं सुद्धा नाही. मला आधी तिला भेटावं लागेल, तिच्याशी बोलावं लागेल, तिची मतं जाणून घ्यावी लागतील. आणि हे सगळं झाल्यावरच मी माझं काय ते डिसिजन घेईन. लग्न वगैरे तर दूरची गोष्ट आहे. हा तुझा मुद्दा मला अगदी पटलाय. मी उद्या जातो नागपूरला आणि पाठक साहेबांशी बोलणं करतो. माझ्या मते पाठक साहेबांना काही प्रॉब्लेम नसावा. हो, पण तुला मात्र नागपूर लेवलला गेला काय? ठीक आहे अण्णा, मला वाटतं काही दिवस तरी काळजी घ्यावी लागेल. नंतर थँक्यू. सावित्री, ऋतू कुठे आहे? रूम मध्ये तिच्या. काका नेमकं काय झालं काय? सांगतो. ऋतूनी घर सोडलं तेव्हा मला वाटतं तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असावं. त्यामुळे आपण कुठे जातोय ह्याचं काही तिला भान नव्हतं आणि कशी कुणास ठाऊक ती बडोद्याला पोचली. तिकडनं बसनी कुठच्या तरी पुढच्या प्रवासाला निघालेली असताना त्या बसला ऍक्सिडेंट झाला. तर ती ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली ते नेमकं माझ्या मित्राचं होतं. मी त्या सुमारास बडोद्यात होतो, मित्राला भेटायला गेलो तेव्हा हा ऍक्सिडेंटचा विषय निघाला.
तेव्हा बोलता बोलता तो मला सहज म्हणाला की मुंबईची कोणतरी एक ऋतू अभ्यंकर नावाची मुलगी त्याच्याकडे उपचारासाठी आलेली आहे. ऋतू अभ्यंकर नाव ऐकल्यानंतर मला धक्काच बसला. ऋतूचं नाव ऐकल्यानंतर मी म्हटलं की अरे मी ह्या मुलीला ओळखतो. तेव्हा तिच्या पर्समध्ये सापडलेलं पॅन कार्ड त्यांनी मला दाखवलं. त्या पॅन कार्डवरचा मी फोटो बघितला आणि ताबडतोब अण्णाला बडोद्याला फोन करून बोलावून घेतला. म्हणजे तो फोन आला होता तो तुमचा होता? ऋतू खरंच नशीबवान आहे. तुम्ही जर तिथे नसतात तर माहित नाही काय झालं असतं. पण डॉक्टर काका, तिच्या चेहऱ्यावरची पट्टी कधी काढणार? 1-2 दिवस तरी लागतील अजून. एवढ्या मोठ्या अपघातातनं ऋतू बचावली हेच खूप आहे. खरंय. अरे घ्या, तू या घरातला आहेस म्हणून मी तुझे आभार मानण्याचा वेडेपणा करणार नाही. तुला ते आवडणार नाही, पण मित्रा तुझे फार उपकार आहेत माझ्यावर. अण्णा, तू का लाजवतोयस मला? हे बघा, आता तुम्ही तिची काळजी घ्या म्हणजे झालं. सावित्री, तुलाच तिची काळजी घ्यावी लागेल बेटा. हो, मी नक्की घेईन तिची काळजी. ऋतू, आल्यापासून काही खाल्लं पण नाहीयेस. ज्यूस घेतेस? असं काय करतेस? हे बघ, अन्नावर कधी राग काढू नये. मला माहिती तू माझ्यावर रागवली आहेस, तू माझा तिरस्कार करतेस. पण ऋतू, मी जे काही केलं ना ते फक्त तुझ्या चांगल्यासाठी केलं ग. मी खरंच मनापासून सांगते ऋतू, भूषण चांगला मुलगा नाहीये. अगं त्याला फक्त तुझा पैसा हवा होता. तू जे काही करतो ना ते केवळ पैशासाठी. तुला माहितीये ऋतू, तू जेव्हा इथून निघून गेलीस त्याचाही फायदा घेण्याचा प्रयत्न केला भूषणनी. त्यांनी मला चिठ्ठी पाठवली की त्याने तुला किडनॅप केलंय आणि 50 लाख रुपये मागितले. याच प्रकरणात तो आत्ता जेलमध्ये आहे ऋतू. आमच्यावर विश्वास ठेव, आम्ही जे सांगतोय ते सगळं खरं आहे. अगं नको ना रागवस आमच्यावर. हे बघ ऋतू, चुका सगळ्यांकडून होतात, आमच्याकडूनही झालीये. तुला माहितीये, तुझं ब्रो आणि मी, आमच्या दोघांचं खरं तर लग्न झालेलंच नाहीये.
आम्ही दोघंही खोटं बोललोय की आमचं लग्न झालंय. पण आता आम्ही अर्जुनला सगळं सांगून टाकलं. जे काही खरं होतं ते सगळं सांगून टाकलंय अर्जुनला. आणि आमचं नशीब चांगलंय की अर्जुनने आम्हाला माफ केलं आणि त्यांनी आमच्या लग्नालाही परवानगी दिली. ऋतू आता हे सगळं चांगलं झालंय ना, तसंच तुझ्या बाबतीतही आता सगळं चांगलं होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. काय सांगायचंय? नाही, मला ना खरं तर काही कळत नाही, म्हणजे सुचत नाहीये मला. कशाबद्दल? नाही म्हणजे गोडाचा शिरा करू का, गुलाबजाम करू का, हलवा, म्हणजे का बाहेरूनच आणूया आपण? गोड का? गोड का? अहो का काय, आज तायडी नाही का येणार आहे? हो येणार आहेत. मला सुद्धा त्यांना कधी भेटतोय असं झालंय. साधना, यापुढे आपल्या आयुष्यात सगळं गोड होणार आहे आणि आपल्याला हवं तसंच होणार आहे. तुमच्या तोंडात साखर पडो. काय हो? साधना, किती सुंदरला असतेस ग तू. इतकी वर्ष मला कळलंच नाही. खरंच खूप वाईट वागलो ना ग मी तुझ्याशी. नाही हो, माझी काहीच तक्रार नाही तुमच्याकडून. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे ग. नाहीतर माझ्यासारख्या माणसाबरोबर तू इतकी वर्ष काढलीस. ग्रेट आहेस तू, ग्रेट आहेस. तुम्हीच आता म्हणालात ना की आता सगळं छान होणार आहे म्हणून. मग झालं गेलं विसरून जा. आता सगळं गोड होणार आहे, आपल्या घरात आनंद येणार आहे. बस मी सगळं भरून पावले. मला खरंच आज खूप खूप बरं वाटतंय. साधना, तू जशी आपल्या मुलांची मैत्रीण झाली आहेस तसं मला त्यांचा मित्र व्हायचा आहे. त्यांना समजून घ्यायचं आहे. त्यांच्यात आणि माझ्यात असलेला दुरावा संपवायचा आहे. तुम्हाला असं का वाटतंय? तुमच्यात दुरावा नाहीच आहे. मी खरंच आहो, आपल्या मुली खूप चांगल्या आहेत, खूप प्रेमळ आहेत. त्या जितकं माझ्यावर प्रेम करतात ना तितकंच किंबहुना माझ्यापेक्षा जास्त त्या तुमच्यावर प्रेम करतात. खरंच माझ्यापेक्षाही तुमचा जास्त आदर करतात. कधी येते दोघे? आज फक्त हो तायडीच येते जुईला घेऊन. का बबडी काय येत नाहीये? अहो तिला ऑफिसची कामं आहेत, सगळ्या जबाबदाऱ्या आहेत तिच्यावर ना. काय झालं? ऑफिस कामं जबाबदाऱ्या